हमीद दलवाईंची पहिली कथा 10 रुपयांची नोट. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनात यंत्रमय कोलाहलात वर्ष घालवले की माझं मन कोकणच्या माझ्या गावाकडे होळ घेऊ लागते. लहानपणी तिथे स्वैर घालवलेलं रम्य दिवस मला आठवतात. इष्टमित्र आठवतात. नात्यागोत्याची माणसं, त्यांना भेटण्याचा मोह अनिवार्य होतो. आता 4 दिवस गावाला गेलंच पाहिजे या जाणिवेने माझ्या येथील कामही रेंगाळू लागते. मग दर उन्हाळ्यात मी 8-15 दिवसांची रजा काढतो आणि भाऊच्या धक्क्यावरून दाभोळला जाणाऱ्या बोटीवर पाय ठेवतो. या कथेतील नायक मुंबईच्या गजबजलेल्या वस्तीत, गजबजलेल्या जीवनात यंत्रमय जीवन जगत असताना कोकणच्या गावाकडे या नायकाचं मन ओढ घेऊ लागतं. आणि लहानपणीच्या तिथे घालवलेल्या स्वैर आठवणी, रम्य क्षण त्यांना आठवतात. मित्रमिष्ट आठवतात, नातेगोटे आठवतात आणि तिथल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला भेटण्याचा मोह त्यांना अनिवार्य होतो. आणि या सर्वातून अनिवार्य ओढ लागते ती 4 दिवस गावाला जाऊनच आलं पाहिजे. या जाणिवेने मुंबईतील कामं थोडीशी मागे टाकून दर उन्हाळ्यात 8-15 दिवसांची रजा घेऊन मी भाऊच्या धक्क्यावरून दाभोळला जाणाऱ्या बोटीवर पाय ठेवतो आणि तडक कोकणाला निघतो. परंतु यंदा मला कामाच्या गर्दीत उन्हाळ्यात जायला जमलंच नाही. यावर्षी मात्र या नायकाला कामाच्या गर्दीत उन्हाळ्यात जायला जमलंच नाही. शेवटी रजा मिळाली ती ईदच्या सणाच्या दिवसात. घरून काकीच्या ईदेच्या सणाला येण्याविषयी निरोप आलाच होता. शिवाय गणपतीचा सणही योगायोगाने तेव्हाच होता. तर बरीच वर्ष गावातील गौरी गणपतीच्या विसर्जनाचा सोहळा मला पाहायला मिळाला नव्हता. तेव्हा म्हटलं जाऊया. मी रजा नक्की केली आणि एसटीने गावी गेलो. गावी चिपळूण या गावी मोठ्या स्टँडवर माझे काही मित्र गोळा झालेच होते. त्यांच्याशी गप्पा मारत, थट्टा विनोद करत गावापर्यंत पोचलो. साऱ्या मित्रांचे चहापाणी झाले आणि पुन्हा येण्याचे अभिवचन देऊन सगळे मित्र आम्ही पांगलो. मग मी काकीच्या वाटेला आलो. घरी एकटीच होती काकी. माझा तिच्यावर फार लोभ. मला लहानपणापासूनच कुठे ठेवून कुठे नको असं तिला होऊन जाईल. आताही झाले असेच. ती सारखी बडबडत होती. किती दिवस राहणार म्हणून मला सतत विचारत होती. ईदला काय काय करायचे त्याचे मनसुबे ती रचत होती. तिच्या बडबडीला अखेरीस कंटाळून विचारलं, चाची, श्रीराम कुठे दिसला नाही तो? चिपळूणच्या स्टँडवरही काही आला नाही. श्रीराम हा नायकाचा बालपणीचा मित्र. तो सामाजिक चळवळीमध्ये ओढला गेलेला आहे. लेखक जेव्हा मोठ्या स्टँडवर आले तेव्हा श्रीराम त्यांना कुठेही दिसला नाही. चिपळूणच्या स्टँडवरही तो मला काही घ्यायला आले नाही. नक्कीच काहीतरी विशेष असं असेल म्हणून मला श्रीराम कुठे भेटला नाही. आणि चाचीला अचानक आठवून ती म्हटले, अरे हो, तुला सांगायचंच विसरले की. ती एकदम आठवून म्हणाली, अरे त्याचं सर्वस्व गेलं, शेतीवाडी गेली, सगळ्याचाच लिलाव झाला. आपण तरी काय करणार. चाचीने ही गोष्ट सांगितली आणि मी अस्वस्थ झाले. नाईक काहीशी अस्वस्थ झाले की त्याचं सर्वस्व गेले, श्रीरामाचे. आता त्याच्याकडे उपजीविकेचं कुठलंही साधन उरलेलं नाहीये. मी म्हणालो, पण मग मुंबईला तो का येत नाही? इथे या गावात का फुकट आपलं आयुष्य घालवतोय? कळत नाही मला. सार्वजनिक कार्य, आपण उपाशी मरून
हे फुकाचं कार्य करायला मला नाही पटत. सामाजिक चळवळीशी श्रीराम बांधला गेलेला आहे आणि तो ही सगळी सामाजिक चळवळी तो करतोय, सामाजिक उपक्रम तो हाती घेतोय. पण ही सगळी सामाजिक उपक्रम ही फुकट करता येणार नाही. एक सुस्कारा टाकून त्याची म्हणाली, मी कैकदा सांगितलंय त्याला, पण त्याचं आपलं एकच उत्तर, आपल्या पुरतं पाहून चालत नाही. असं श्रीराम चाचीला सांगतो. आपल्या पुरतं पाहून चालत नाही का? आणि तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. मलाही आश्चर्य वाटलं. गाववाले मला नेहमी मुंबईला भेटत, पण माझ्या या जिगरदोस्ताची माहिती मला कुणीच कधी काही सांगितली नाही. काळाच्या ओघाबरोबरच आमचा पत्रोपत्री संबंध बंद पडला होता. ही गोष्ट खरी होती, परंतु कामाच्या गावगर्दीत मला वेळ नसे, तसेच श्रीमाची अवस्था झाली असावी. तशी मी स्वतःची सोयीस्कर समजूत करून घेतली होती की मलाही पुरेसा वेळ नाही आहे, तसा श्रीरामालाही वेळ नसावा. पण कुणीही मला ही गोष्ट सांगितली नाही. आणि चाचीने मला सांगितलं, हे बघ, साऱ्या गावचीच ही कर्मकथा आहे. दिवस फिरले तेवढं खरं. तुम्ही मुंबईला जाणारी माणसं तिथंच राहता, आपल्या बिड्यार साठतात, संसार थाटतात. घराची गावाची आठवण तुम्हाला कशाला राहील? घरी माणसं जिवंत आहेत की मेलीत याचा पत्ताही तुम्हाला नसतो. तू गेल्या 4 महिन्यात एक पत्र पाठवलं नाहीस म्हणून नाही हो म्हणत, अजून आपला संसारही सजवला नाहीस. पण कैक माणसं 5-5, 10-10 वर्ष गावाला आलेलीच नाहीयेत, त्यांचं काय? त्यांची माणसं त्यांची वाट बाग इथेच थांबतात. ती माणसं कोणी सांभाळायची? म्हातारी बोलत होती. मुंबईला राहून माझं मन मुरदाड यंत्र बनलेलं आहे, एवढं मात्र खरं. आज चुलतीने ही दृष्टी मला दिली आणि मी विचार करू लागले. अंतर्मुख बनलो. माझ्या मनावर सायंकाळची मुरदाड शेवाळा दूर झाली, साकारलेली मुरदाड शेवाळा दूर झाली. मुंबईच्या भपक्याचा माझ्या कारकुनी जीवनाचा मला विसर पडला. माझ्यातला शहरी औपचारिकपणा थोड्या वेळासाठी गळून पडला. पण मी विचार करून करणार तरी काय होतो? ध्येयवादाला आणि कल्पनाच्या सोनेरी स्वप्नांना तिलांजली देऊन मीही व्यवहारी जगाच्या वाळवंटात चटके खात उभाच आहे. 120 रुपयात खर्डेघाशी करतो आहे. 120 रुपये महिना म्हणजे आपल्याला या वेळेला त्या कालखंडातला पगाराचा अंदाजही येतो. आर्थिक वजावटही आपल्याला या ठिकाणी कळते की मी महिना 120 रुपये कमवतोय आणि 120 रुपये महिना मी कारकून पदावर कमवतोय. एका मित्राकडे मी राहतोय, खानावळीत जेवतोय आणि मिळवलेल्या पैशात भागणार नाही म्हणून मी लग्न करायचं टाळतोय. कारण लग्न केलं तर मला स्वतंत्र घर घ्यावं लागेल, भाड्याचं घर घ्यावं लागेल आणि ते मला परवडणारं नाही आहे. हा विचार मी करतो. दुसऱ्या दिवशी मला जाग आली ती काकीच्या मोठ्या मोठ्याने बोलण्याने. अगोदर मी तिकडे लक्षच दिलं नाही, पण म्हातारी म्हणत होती की इतक्या दिवसात कधी एकदा सुद्धा आठवण झाली नाही का माझ्या म्हातारीची? आज करीम आला म्हणून आलात होय? तो काय आफ्रिकेतून आला का पैशांची गाठोडी घेऊन? आता गावी मुंबईहून एक माणूस आलाय, करीम आलाय म्हणून त्याच्याकडे गावातील लोक उसने पैसे मागायला येत होते, जेणेकरून करीम हा मुंबईतून येताना पैसे सोबत घेऊन आला असेल आणि आम्हाला ईदच्या सणाला काहीतरी पैसे उसने देईल
या आशेने गावातील लोक चाचीच्या घरी येत होती आणि करीमची विचारपूस करत होती. मी चटकन उठून बाहेर आलो, परंतु कोण आले होते ते दिसले नाही. काकीने सांगितले तेव्हा कळले की गावातले गफूर खान म्हणून एक वयस्क व्यक्ती आले होते. त्यांना पैशांची अडचण होती ईदच्या सणासाठी. मला ऐकून वाईट वाटले, परंतु काकी म्हणाली, अरे तू वाईट वाटून काय करतोस? सगळ्यांची हीच दशा आहे. तू किती पुरा पडणार आणि कोणाला पुरा पडणार? आणि मग तिने माझ्याजवळ 100 रुपये घेतले. घरात काही आणायचे होते ते आणले, कुणाचे द्यायचे होते ते दिले. 4 महिन्यात पैसा न पाठवल्याबद्दल ती उपटे काढून घेत होती. आणि त्या दिवसापासून माझ्या घरी माणसांची रीघ लागली. प्रत्येक जण काहीतरी आर्थिक अपेक्षेने येत होता. बोलताना मात्र सुरुवातीला जीभ अडखडायची. लज्जेने संकोचाने त्याला नकोसं होई. मागताना धीर कळायचा. जो तो भीत मागणी पुढे करायचा. ₹200 रुपयेच होते माझ्यापाशी. त्यातले 100 रुपये मी कालच काकीला दिले. उरलेल्यांपैकी 90 याला त्याला देण्यात उडाले. तेव्हा मी हे दानसत्र मग थांबवले. मला मुंबईला परतायचे होते. तिकिटाला मग पैसे कुठून काढणार? या विचाराने 10 रुपये तसेच मी माझ्याकडे जपून ठेवले. ज्यांना मी पैसे दिले ते साऱ्यांचे माझ्यावर कसले ना कसले ऋण होतेच. त्यांची अंशतः तरी मी परतफेड करतो, या विचाराने मला तेवढेच समाधान वाटले. परंतु माझे हे समाधान फार काळ टिकले नाही. गौरी गणपतीचे ते दिवस होते. या दिवशी गावभर टाळांच्या आणि मृदुंगांच्या ध्वनीने वातावरण कसे मंगलमय होऊन जात असे. परंतु मला ते ऐकायला मिळेना आज. काकीला विचारताच तिने सांगितले की अरे बाबा, उपाशी पोटी का लोक उत्सव करतील? पहिले दिवस नाही राहिलेत आता. सारे विवंचनेत दिवस जात आहेत. गौरी विसर्जनाच्या 2 दिवस आधी जरा नाचतील आणि कसा तरी सण पार पाडतील. पोटात तीक्ष्ण सुरी कुणीतरी खुपसावीत असं मला वाटलं. दारिद्र्याने आमचे दैनंदिन जीवनच केवळ दुसह्य झालेलं आहे. आमच्या सणावर, उत्साहावर, आनंदावरही त्याची दाट छाया पसरलेली आहे. आणि लागोपाठ येणारी ईदही अशीच कालवटली जाणार याबद्दल मला संदेह उरला नाही. 8 दिवस कसे तरी गेले, परंतु श्रीराम माझ्याकडे 8 दिवसातही आला नाही. हे कधी माझ्या दृष्टीस पडलं नाही. माझ्या सगळ्या मित्रात तोच मला अधिक जवळचा होता. गांधीजींचा खेड्याकडे चला हा उपदेश अक्षरशः कुणी अंगी बाळगला असेल तर तो फक्त राम. मुंबईला सोन्यासारखी नोकरी होती. तिच्यावर लाथ मारून राम हा ग्राम उद्धारासाठी कोकणात आला. गावातच खपून गावाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी तो सारखा तळमळत होता. स्वतःच्या दारिद्र्याच्या खाईत पिचून परिस्थितीशी निकराने तो झुंज देत होता. मला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटावी यात नवल नव्हते, परंतु यामुळेच तो आला नाही याबद्दल मला राहून मात्र आश्चर्य वाटू लागलं. शेवटी गौरी विसर्जनाच्या दिवशी आदल्या दिवशी मीच त्याच्याकडे गेलो. तो पाडवीतच होता. मला पाहताच त्याचा चेहरा प्रसन्नतेने उजळला. एकदम त्याने मला मिठी मारली आणि आत पत्नीला हाका मारत अत्यानंदाने ओरडला, अगं हे बघ, कोण आलाय तू? राखेने भरलेल्या हातानं बाहेर येत त्याची बायको मला म्हणाली,
की चाकरमानी कधी आलात. मुंबईला नोकरी करत असलेल्या माणसांच्या बाबतीत हा शब्द कोकणात वापरला जातो, चाकरमानी. चाकरमानी कधी आलात असा प्रश्न त्यांनी मला विचारला. कालच की काय, फार लवकर आलात आम्हाला भेटायला. तिच्या स्वरातील उपरोध जाणूनही त्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, वास्तविक श्रीरामच यायला पाहिजे होता माझ्याकडे. नेहमीप्रमाणे तो का आला नाही. शेवटी मीच आलो. झालं म्हटलं, पर्वत नाही आहे मोहम्मदाकडं, तर मोहम्मदानेच जावं पर्वताकडे. पुरे तुमचा हा नेहमीचा दृष्टांत मला सांगू नका. अहो, मी यांना रोजच सांगायचे की तुमचे मित्र आले आहेत, एकदा जाऊन या. पण यांचं एकच पालोपण. नवऱ्याच्या दृष्टी जातच ती एकदम बोलणं बंद केलं आणि ती थबकली. मला कळे ना काय चाललं होतं, परंतु श्रीरामाने मला फार काळ संभ्रमात ठेवलं नाही. तो मला म्हणाला, बावचळू नकोस असा. मी हिला म्हणे, करीम आलाय मुंबईहून, त्याचे किसे गरम असणार, गरजू घालत असतील खेटे त्याच्या दारी. मी कसा जाऊ अशा वेळी. मलाही असाच हा अडलेला समजायचा आणि मी मोठ्याने मोकळेपणाने हसलो आणि माझे हास्य काळीच कापत गेलं. गावचं दारिद्र्य, कोकणची अवघी अवनती या हास्यातून प्रकट होती. मी त्याला म्हणालो, आणि समज तू आला असतास मागायला तर काय बिघडलं असतं रे. मी तेच म्हणते. त्याची पत्नी एकदम उत्साहाने बोलू लागली. घरात सदाचीच अडचण. मी म्हणे, जा करीमभाईकडे आणि 10 रुपये घेऊन या. मुलांचा सण तरी आनंदात जाऊ द्या. परंतु याचं एकच उत्तर, पैशांसाठीच काय, पण एवढीसुद्धा सणाआधी जाणार नाही मी त्याच्याकडे. हे श्रीरामाने त्याच्या पत्नीला सांगितलं. आणि मग श्रीराम सांगू लागला, स्वतः संबंधी, गावासंबंधी, दारिद्र्य आणि दारिद्र्यासंबंधीच राम करीमजवळ बोलतोय. कोकणामध्ये आर्थिक चिंता, उपासमारी, बेकारी, सामान्यांनाच आर्थिक चिंतेने ग्रासलं आहे. दारिद्र्याने काळवटून टाकलेलं आहे. भुकेने अर्धमेलं केलेलं आहे. काय रे, गेल्या वर्षी मी आलो तेव्हा नव्हती इतकी बिकट परिस्थिती, मी म्हटलं. तेव्हा श्रीरामाने मला सांगितलं, याची 2 कारणं आहेत. एकतर तू उन्हाळ्यात यायचास. सुगीचे दिवस नसले तरी लोक थोडं हातचं राखून ठेवलेलं धान्य असायचं. शिवाय शेतीची कामं जोरात असतात. पैसा मजुरीच्या रूपाने थोडाफार फिरत असतो माणसाच्या हातात. आता धान्य संपलेलं आहे, शेतीची कामंही संपलेली आहेत. आशाभूतपणे उपाशीपोटी नव्या धान्याकडे डोळे लावून बसण्यापेक्षा काय करू शकणारे कोणी. दुसरं म्हणजे कणाकणाने हे दारिद्र्य वाढतच आहे. या दिवसात ते अगदी उघड्या स्वरूपात तुला पाहायला मिळालं, एवढंच. आस्ते आस्ते हे सगळं होतच आले आहे. असते असते होत असलेली अवनती फार दिवसांनी तुझा एकदम डोळ्यात भरली. दुसरं काय, तो उद्गार. आणि मग हिरवळ डोंगर माथ्यावरून दृष्टी रोम दबलेल्या आणि निश्चयी स्वरात तो म्हणाला, हे सारं बदललं पाहिजे करीम, बदलवलं पाहिजे. कारण आपल्या पुरतं पाहायची संकोचित दृष्टी आपण सोडून दिली पाहिजे. कुणा एकट्याचा दोष
नाही या. त्याच्याबरोबर पुन्हा एकट्याचे कार्यही नवे आहे. भांडवलशाहीचा वारसा आहे. आजच्या समाजरचनेचा हा परिपाक आहे. कोकणच्या अवघ्या स्थितीचं नागडं सत्य स्वरूप आज समोर आलेलं आहे. आपली स्वतःची स्थिती आपण बदलू, हे वृथा आशा सोडून दिली पाहिजे. श्रम करू ते सर्वांसाठी. कष्ट करायचे ते समाजासाठी, ही दृष्टी घेतली पाहिजे. गेल्या वर्षी सांगत होतो मोसमात थोडे थोडे धान्य आपण साठवून ठेवूया, पण कुणीच ऐकलं नाही. आता या दिवसात त्याचा उपयोग झाला नसता का? परंतु सामुदायिक हितबुद्धी कोणातच नाही. नि तो काळ आता थांबलेला नाही.